नमस्कार मंडळी, आज संध्याकाळी मी मस्त गरमागरम मसूर पुलाव किंवा मसूर भात केला होता। मंडळी, हिवाळा चालू झालाय आणि थंडी पडू लागली। मस्त असं संध्याकाळच्या वेळेला गरमागरम वाफाळता मसूर पुलाव कसा केला तुम्ही दाखवणार आहे। इथे मी कोलम राईस घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही तुमच्या वापरण्यातला कोणताही तांदूळ घेऊ शकता तुम्ही। 2 मोठे कांदे उभे चिरलेले, कढीपत्ता, कोथिंबीर, 2 मोठे टोमॅटो उभे चिरलेले, इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, ते अख्खा मसूर भिजत घातलेला आहे 1 तासभर, 2 ते 3 तमालपत्र, जिरे, लवंगा, दालचिनी, 1 मोठी वेलची, 2 हिरव्या वेलच्या, 2 ते 3 स्टारफूल, मिरी। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही खडे मसाला घेऊ शकता। इथे मी खलबत्त्यातच आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही मिक्सर मध्येही करून घेऊ शकता। दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही असा एकच भात करून खाऊ शकता। रोज तेच भाजी भाकरी करून कंटाळ येतो, त्यावेळेला तुम्ही असा एकच भात चटपटीत चरचरीत करू शकता आणि थंडीतून मस्त असा गरमागरम मसूर पुलाव तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। कुकर मध्ये मी 2 ते 3 पळी तेल घातलं आणि मस्त असे खडे मसाले घालून चांगले फ्राय करून घेतले। खडी मसाला तेलामध्ये 2 मोठे कांदे उभे चिरलेले मी यामध्ये टाकून चांगला परतून घेणार आहे। कांदा 1 मिनिटवर चांगला परतून घेतला आणि यामध्ये मी आता 2 उभे चिरलेले मोठे टोमॅटो टाकणार आहे, तेही चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। टोमॅटो तुम्ही किसून किंवा मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करूनही टाकू शकता। आता मी यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। कोणताही मसाला भात किंवा भाताचे कोणतेही प्रकार करताना भरपूर कांद्याचा वापर करायचा। आता मी ठेचलेला आलं लसूण पेस्ट यामध्ये टाकून चांगलं 1 मिनिटभर परतून घेणार आहे। चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार। आता 1 तासभर मी भिजत घातलेला मसूर यामध्ये टाकून तेही चांगलं परतून घेणार आहे। मसूर तुम्ही रात्रभरही भिजवून घेऊ शकता। 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला यामध्ये टाकू शकता। 1 मोठा चमचा मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकली आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं। आता यामध्ये मी तांदूळ टाकलेला आहे आणि तांदूळ 1 अर्धा मिनिटभर चांगलं परतून घेतलं। यामध्ये मी 2 ग्लास तांदूळ टाकलं होतं, त्याप्रमाणे मी 4 ग्लास पाणी घालत आहे। पाणी मी कोमटच करून घेतलेलं आहे। पाणी टाकून चांगलं मी ढवळून घेतलं आणि कुकरचं आता झाकण लावून मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढणार आहे। कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये मस्त भात होतो। तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिट्टी देऊ शकता। बघू शकता कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहे। कुकर थंड झाल्यावर मी झाकण काढून तुम्हाला दाखवणार आहे। बघू शकता मस्त आपला गरमागरम वाफाळता मसूर भात तयार आहे। मस्त मऊ पण मोकळा शिजलेला आहे भात, बघू शकता तुम्ही। याप्रमाणे तुम्हीही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। मंडळी, रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। चला तर मंडळी, आता गरमागरम भात खायला घेणार आहे, तुम्ही पण या खायला आणि भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।